नमस्कार, मी सुमित गाडेकर. चला बोलू काही या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. दर्शको, गेल्या आठवड्यामध्ये काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहोचली. महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर महाराष्ट्रातून कल्पनेच्या पलीकडे म्हणजे सकारात्मक आणि मोठा प्रतिसाद महाराष्ट्रातल्या काँग्रेस प्रेमींनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद दिल्याची एकंदरीत अनेक बातम्या समोर आल्या. काल राहुल गांधी यांच्या वतीने सावरकरांविषयी वक्तव्य करण्यात आलं आणि त्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण पेटलं. त्यावरून देवेंद्र फडणवीस असतील, भाजपचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, मनसे असेल, मनसेचे कार्यकर्ते असतील, या सगळ्यांनी रस्त्यावरती उतरत एकंदरीत राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त केला. सोलापुरामध्ये काँग्रेस भवनमध्ये येत भाजपचे युवा कार्यकर्ते येऊन तिथल्या पदाधिकाऱ्यांच्या बॅनर्सवरती शाई फेकून त्यांनी राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त केला. खरं तर काँग्रेसच्या वतीने आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या वतीने आरोप करण्यात येत आहे की राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जेव्हा महाराष्ट्रात पोहोचली तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये अनेक उचापात्या, अनेक राजकीय घडामोडी मुद्दामहून विरोधकांच्या वतीने घडवून आणण्यात येत आहे असा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. त्यात क्रोनॉलॉजी देखील सांगण्यात आली. काँग्रेसचे नेते म्हणतात की राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रामध्ये उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि एकंदरीत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या याच्यावरून लक्ष हटवण्यासाठी विरोधकांच्या वतीने अनेक क्रोनॉलॉजिकल्स इन्सिडेंट्स महाराष्ट्रामध्ये ते घडवण्यात आलेले आहेत. मग त्याला राजकीय क्रोनॉलॉजिकल म्हणजे पॉलिटिशियन क्रोनॉलॉजिकल इन्सिडेंट्स ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीच्या राजकीय घडामोडी मुद्दामहून महाराष्ट्रात घडवून आणल्या गेल्या अशा पद्धतीचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवरती काल राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेलं एकंदरीत वक्तव्य काय आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचे पडसाद उमटत आहेत याविषयी एकंदरीत आपण आजच्या चला बोलू काही या कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत. सुरुवातीला काँग्रेसच्या नेत्यांनी कशा पद्धतीनं याविषयी आरोप केलेला आहे जेणेकरून भारत जोडो यात्रेला प्रतिसाद मिळत असलेला आणि त्याचबरोबर एकंदरीत इथले विरोधक असतील, भाजप असेल, मनसे असेल किंवा एकंदरीत काँग्रेसचे विरोधक यांनी कशा पद्धतीनं या भारत जोडोला विरोध केलेला आहे याविषयी त्यांनी ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याविषयी वक्तव्य आणि एकंदरीत जे काही आरोप केलेला आहे ते आपण आरोप आधी जाणून घेऊयात. काँग्रेसच्या वतीने पहिला आरोप असा करण्यात आला की जेव्हा राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये पोहोचली तेव्हा पहिली घटना घडली ती संजय राऊत यांची सुटका. खरं तर संजय राऊत यांची सुटका मग हे न्यायालयाचा निकाल असू दे किंवा त्यांच्यावरती जो काही आरोप लावण्यात आलेला होता त्याच्यातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली, त्यांची सुटका करण्यात आली. यामुळे सर्व बातम्यांमध्ये त्या दिवशी सगळीकडे संजय राऊत आणि तब्बल 2-3 दिवस संजय राऊत यांच्याविषयी बातम्या पेरल्या गेल्या असा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर मग अफजल खानाची कबर असेल, त्या कबरीजवळचे जे काही डेकोरेशन असेल किंवा आकर्षण असेल, तिथल्या जे काही परिसर आहे त्यासंबंधी राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेला निर्णय आणि त्यावरती असलेली प्रतिक्रिया एकंदरीत ज्या काही महाराष्ट्रामध्ये उमटल्या यासंबंधी यावेळेस देखील विरोधकांनी भारत जोडो यात्रेवरचं लक्ष केंद्रित जे काही चाललेलं होतं त्याला हटवण्यासंबंधी विरोधकांच्या वतीने हा डाव खेळण्यात आला अशा एकंदरीत आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. नंतर जितेंद्र आव्हाड यांचं प्रकरण आपल्या सगळ्यांना माहीत आहे. हर हर महादेव या चित्रपटावरून जो वाद पेटला या वादामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी उडी टाकली आणि त्यातून त्यांनी एका महिलेचा विनयभंग केला अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला. त्यावेळी देखील म्हणजे एकंदरीत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसंबंधीच्या बातम्या म्हणजे सुरू असण्याऐवजी मुद्दामहून जितेंद्र आव्हाड यांच्या बातम्या पेरल्या गेल्या असा आरोप खुद प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत एकंदरीत आपला आरोप त्यांनी या ठिकाणी लावलेला होता विरोधकांवरती. तर अशा पद्धतीची पार्श्वभूमी याला आहे असा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्येच उडी म्हणून राहुल गांधी यांनी काल जे सावरकरांविषयी केलेलं जे वक्तव्य आहे ते वक्तव्य आपण आधी ऐकूयात, मग आपण पुढच्या एकंदरीत ज्या काही प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये उमटल्या त्याविषयी आपण बोलूयात. ऐकूयात राहुल गांधी यांनी काय म्हटलेलं आहे ते. ये देखिए, ये मेरे लिए सबसे जरूरी डॉक्यूमेंट है. ये देखा आपने, दिख रहा है आपको? और इसमें आप देख लीजिए, ये सावरकर जी की चिट्ठी है जिसमें उन्होंने अंग्रेजों को लिखा है और मैं पूरी चिट्ठी आपको पढ़नी होगी, देख लीजिए, मैंने हाईलाइट भी कर रखी है, मगर मैं सिर्फ आखिरी लाइन पढ़ना चाहता हूं. अंग्रेजी में लिखी है तो मैं अंग्रेजी में बोल देता हूं. आई बेग टू रिमेन सर your most obedient servant.
वी.डी. सावरकर, हिंदी में ट्रांसलेशन कर देता हूं। सर, मैं आपका नौकर रहना चाहता हूं। ये मैंने नहीं लिखा, ये सावरकर जी ने लिखा है। तो इसको आप पढ़ लीजिए, देख लीजिए। अगर फडणवीस जी देखना चाहते हैं इसको, वो भी देख लें। तो मैं तो इसमें बहुत क्लियर हूं, सावरकर जी ने अंग्रेजों की मदद की थी। ये जो लड़ाई है, इसको सबसे पहले ठीक तरीके से समझना है। आमतौर से क्या होता है, लोकतंत्र में एक पॉलिटिकल पार्टी दूसरी पॉलिटिकल पार्टी से लड़ती है, और जो युद्ध का मैदान होता है उसको जो देश के इंस्टीट्यूशंस होते हैं, वो उस युद्ध के मैदान में फेयरनेस क्रिएट करते हैं। आज क्या है कि ये एक राजनीतिक पार्टी और दूसरी राजनीतिक पार्टी के बीच में लड़ाई नहीं है। और मैं सिर्फ कांग्रेस की बात नहीं कर रहा हूं। एक तरफ हिंदुस्तान के सारे इंस्टीट्यूशंस खड़े हैं, बोलना नहीं चाहिए, मगर विपक्ष का प्रेस पे तो कंट्रोल नहीं है, हैगा? प्रेस पे तो कंट्रोल नहीं है ना। तो बीजेपी का प्रेस पे कंट्रोल है, इंस्टीट्यूशनल स्ट्रक्चर पे कंट्रोल है, जुडिशरी पे प्रेशर डालते हैं। तो ये परसेप्शन सच परसेप्शन नहीं है, ये परसेप्शन सुपरफिशियल ऊपर का परसेप्शन है। मगर अगर आप नीचे जाएं और जनता से पूछें तो आपको बहुत एकदम दिख जाता है कि जनता क्या कह रही है और ऊपर परसेप्शन क्या बन रहा है, उसमें फर्क है। मतलब रोकने, यात्रा को रोकने के लिए रोक दीजिए, कोई प्रॉब्लम नहीं है, रोक दीजिए। देखिए, किसी का कोई विचार हो उसको रखना चाहिए, और अगर सरकार को लगे कि भारत जोड़ो यात्रा को रोक देना चाहिए तो रोकने की कोशिश कीजिए, करिए। जो बीजेपी की अप्रोच है, नफरत से भरी, डरी हुई, हिंसा फैलाने वाली अप्रोच, उन्होंने हिंदुस्तान को एक इमेजिनेशन दिया है कि देखो ये रास्ता है, देश में नफरत फैलाओ, लोगों को डराओ, गरीबों को कुचलो। उन्होंने ये रास्ता दिया है। यात्रा की कोशिश है, और ये यात्रा इसमें सफल हो गई है। यात्रा की कोशिश है कि देश को बताना कि देखिए सिर्फ ये तरीका नहीं है, एक और तरीका है। जयराम रमेश जी ने कहा कि हमने प्रेस से 6-7 बार बात की। आपने अभी कहा कि बीजेपी के किसी नेता ने कहा कि यात्रा को रोक देना चाहिए। मैंने ये यहां तो नहीं कहा ना कि वो बिल्कुल गलत बोल रहा है, उसको चुप कीजिए, उसको मारिए, उसने कैसे बोला, नहीं। मैं कह रहा हूं देखिए, उसकी राय है, अगर वो सोचता है उसको रखे, और अगर सरकार सोचती है कि इस यात्रा से देश को नुकसान हो रहा है तो रोक दो, कोई प्रॉब्लम नहीं है। राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर म्हणजे सावरकरांविषयी ज्यांनी जे काही वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत महाराष्ट्रामध्ये असलेले भाजप आणि त्याचबरोबर मनसे असेल, त्यांचे कार्यकर्ते असतील, ते रस्त्यावरती उतरत एकंदरीत राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त केला। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही चळवळ उभी केली आणि राहुल गांधींचा निषेध व्यक्त केला। मनसे कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यावरती उतरत राहुल गांधी यांची सभा उधळून टाकू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा काही आमदारांनी राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त केलेला आहे। त्यात राहुल शेवाळ यांचं नाव या ठिकाणी आपण अग्रक्रमाने घेऊ शकतो। त्यांनी काय म्हटलेले आपण पाहूयात। म्हणून आज या व्यासपीठावर मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो की ह्या वक्तव्याच्या गंभीर दखल घेऊन आपण ही भारत जोडो यात्रा आहे ती खऱ्या अर्थाने थांबवावी महाराष्ट्रात, आणि त्यांना महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे, महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं राज्य आहे, त्यांच्या विचारांचं राज्य आहे हे त्यांना दाखवून द्या। आणि सर्व शिवसैनिकांना पण मी आवाहन करतो की जसं आपण विचारांचा वारसा घेऊन पुढे चाललेलं, जसं वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मणिशंकरच्या वेळी जोडेमार आंदोलन केलं होतं, तेच आंदोलन आता आपण राहुल गांधीच्या विरुद्ध करूया। राहुल शेवाळ यांनी एकंदरीत ही प्रतिक्रिया दिलेली आहे। राहुल गांधी यांच्या
सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर आपल्याला सर्वांना माहीत आहे महाराष्ट्रामधलं राजकारण ढवळून निघालं. त्यात आपलं सोलापूर मागे कसं असणार तर सोलापुरातले भाजपचे युवा मोर्चे काँग्रेस भवनमध्ये जाऊन तिथल्या काँग्रेसच्या जे काही पदाधिकाऱ्यांचे बॅनर्स आहेत त्या बॅनर्सवरती त्यांनी शाई फेकली आणि त्याच ठिकाणी त्यांनी ठिय्या मांडून आंदोलन केलं आणि राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त केला. या ठिकाणी पोलिसांना यावं लागलं आणि परिस्थिती एकत्रित नियंत्रणात आणली गेली. आपण त्याविषयीचे फुटेज आणि एकंदरीत आपल्या सोलापुरातली ही बातमी पाहूयात. भारत जोडो यात्रा भारत तोडो यात्रा आहे तरी लवकरात लवकर सावरकरांची माफी मागली, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्ता शांत बसणार नाही. भारत जोडो यात्रा बंद पाडून टाकेल. एकंदरीत सोलापुरात भाजप युवा मोर्चाने अशा पद्धतीची आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राहुल गांधी यांच्या सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्याचा सर्व स्तरावरती निषेध व्यक्त होत असतानाच सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट आलेलं ते संजय राऊत यांच्या वतीने. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की जर सावरकरांविषयी जर राहुल गांधी बोलत असतील तर राज्यात असलेल्या महाविकास आघाडीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. अशा पद्धतीचं एकंदरीत त्यांनी प्रतिक्रिया, मग ते हिंदीमध्ये असलेली प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांसमोर मांडलेली आहे. संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या म्हणजे पत्रकारांनी विचारलेल्या राहुल गांधी यांच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्याविषयी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात. आहे हुकुमशाहीकडे नेणारं, देशाला पुन्हा पुन्हा गुलामगिरीच्या बेड्या ठोकणारं, महागाई असेल, बेरोजगारी असेल, महिलांवरील अत्याचार असतील, अशा विषयावर त्यांची ही भारत जोडो यात्रा आहे. ही यात्रा सुरू असताना वीर सावरकरांचा विषय काढण्याची काही कारण नव्हतं. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असं नाही तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे, कारण त्यांचीसुद्धा अवस्था ज्याला आपण इंग्लिशमध्ये एम्बॅरसिंग म्हणतो तशी झालेली आहे. हे माझं स्पष्ट मत आहे. महाराष्ट्राला आणि देशाच्या मोठ्या वर्गाला वीर सावरकरांविषयी आदर, इतिहास काळामध्ये काय घडलं आणि काय नाही घडलं हे चिवडत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा या मताचा आम्ही आहोत आणि राहुल गांधींनी त्याकडे लक्ष द्यावं. तर अशा पद्धतीने संजय राऊत यांनी एकंदरीत राहुल गांधी यांच्या सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आता आगामी काळामध्ये महाविकास आघाडीवरती या वक्तव्याचा काय परिणाम होणार आहे हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यातले बाळासाहेब थोरात असतील, त्याचबरोबर नाना पटोले असतील, अशोक चव्हाण असतील, या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी राहुल गांधी यांची बाजू ठामपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांनीच महाराष्ट्रातली ही यात्रा अभूतपूर्व ठरवावी यासाठी सर्वांनीच प्राणपणाला लावल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांची यात्रा आता अकोल्यातून शेगावमध्ये पोहोचलेली आहे. त्यांची सभा त्या ठिकाणी होणार आहे. एकंदरीत या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला कशा पद्धतीने मोठा प्रतिसाद आणि गर्दी होईल याकडे सर्वच काँग्रेसच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक आणि जातीने लक्ष घातलेलं आहे आणि ते आपल्याला पाहताना देखील दिसत आहे. तर एकंदरीत राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर महाराष्ट्रातलं ढवळून निघालेलं राजकारण याविषयी एकंदरीत आपण आजच्या चला बोलू काही या कार्यक्रमात चर्चा केलेली आहे. एका वेगळ्या विषयासह पुन्हा एकदा आपण भेटूयात चला बोलू काही या कार्यक्रमात. तोपर्यंत मी सुमित गाडेकर आता आपला निरोप घेतोय. पुन्हा भेटण्यासाठी नमस्कार.